याचा वाटा उचललाय. वळूया मॅचकडे. बिग फाईट जिथे मात्र नक्कीच पाहणार आपण. एका बाजूला श्रीदत्त भातान तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान कामोडे संघ. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅचकडे. स्ट्राईक इन मध्ये फलंदाज आपण पाहताय सागर भोई. नॉन स्ट्राईक इन मध्ये जयेश. तर बॉइंट ट्रॅक मध्ये दैवत मात्रे ज्याने मागच्या सामन्यामध्ये केली होती कमालीची गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 7. तो दैवत मात्र राऊंड द विकेट निघालाय. पहिलाच बॉल. हा पहिलाच बॉल मात्र नक्कीच पुन्हा फेकावं लागेल. डेड बॉलची मात्र नक्कीच सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती राऊंड द विकेटने काहीतरी मारा करतोय. अँगल म्हणून मात्र नक्कीच बॉल फेकण्याचा प्रयत्न आहे. कारण लेफ्टी म्हटलं की अतिरिक्त स्विंग नॅचरल स्विंग नक्कीच पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. समोर सागरला पाहताय आपण. फुलटॉस बॉल. अरे पाडणे बॉल चाला बॉर्लाईटच्या बाहेर. गॅप आहे मोठा. धावांचा नाही होणार तोटा. बॉल चालला बॉर्लाईटच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती वार येतोय खणखणीत चौकार. चला तिसऱ्या पाचकडे मध्ये नक्कीच बिमर हाय फायटर नक्की चेक केली जाईल. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल माहिती त्याच्यात नक्कीच फेकला गेलाय. पहिल्याच बॉलवरती 4 धावेनं स्वतःचा संघाचा श्रीगोष केलाय. बॅटिंग टीम आपण पाहताय श्रीदत्त भातान. स्ट्राईक इन सागर भोईर. या टीमचं खरं तर एक प्रमुख फलंदाज आपण पाहतोय. कारण अनेक स्पर्धेमध्ये ज्या खेळूचा मात्र नक्कीच बॉलबार राहिलाय तो सागर भोईर ऑन स्ट्राईक. छोटा पॅकेट बडा धमाका छोटा तीर गावकरी गंभीर. सागर भोईर तर बॉल ट्रॅक वरती दैवत मात्रे. ओ बाटची कडा पाठी मागे 5 स्लिप काय तर बॉल ट्रॅव्हल झाला होता. बाटची कडा जबरदस्त बॉल मात्र नक्कीच टाकला होता. पडल्यानंतर काटा मात्र नक्कीच वळण घेताना पाहायला मिळाला. सेकंड बॉल वरती काय तर उत्तर होतं दैवत मात्रेचं. कारण पहिला बॉल वेगवान त्या बॉल वरती काय तर फुलटॉस बॉल कन्वर्ट झाला. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न सक्सेसफुल. सेकंड बॉल वरती इन्सर्ट खेळण्याचा प्रयत्न रूम बनवून पण तो अँगल बनवला होता. पडल्यानंतर बॉल असलमच्या बाहेर गर्र करण्यामध्ये नक्कीच निघून गेला. डॉट बॉल नक्कीच फेकला गेलाय. 4 धावा लागले स्कोर कार्ड वरती. सागर भोईरला पाहताय पण स्ट्राईक इन वरती. तिसरे बॉल. ओ समोर घेतलाय स्ट्राईक ड्राइव्ह. लॉंग ऑफला क्लिअर करा. बॉल चालला बॉर्लाईटच्या बाहेर. अजून एक या ओव्हर मधला दुसरा चौकार. सागर भोईरच्या बॅट मध्ये 4. हे अजून एक स्पर्धा आपल्या नक्कीच आपल्या सर्वांच्या भेटीला त्या काल भैरव मैदान येथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. मॉर्निंग 40+ चषक 2026. येस मॉर्निंग T12 एक मोठी स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये त्या लीग स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक ब्रँडेड पॅट. आदरणीय सन्माननीय पारगावचा सुपुत्र मानगाव एक्सप्रेस आणि मानगाव मध्ये नक्कीच आपण पाहता रिटर्न सागरजी पाटील सर यांच्याकडून तब्बल एक ब्रँडेड बॅट दिली जाईल. येस सागर शेठ आजच्या रात्रीमध्ये खरं तर मेहनत चांगली राहिली आहे सागर साहेबांची. कारण विचार केला तर प्रत्येक गोष्टीचा आराखडा खरं तर लेखलाय. 9 धावा लागले स्कोर कार्ड वरती. अद्याप 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक इन मध्ये आता लेफ्टी वर्सेस लेफ्टी ही बिग बॅटल. जयेश त्याच्या विरुद्ध खेळण्याला आपण नक्कीच पाहतो दैवत मात्रे. दैवत हे गावाचं नाव आहे दैवत विचुंबे. परंतु आज दैवत नावाने मात्र नक्कीच हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दैवत मात्रे कमळची मात्र नक्कीच गोलंदाजी राहिली त्या आजच्या रात्रीमध्ये. P1 षटकामध्ये प्रभावित केलाय दैवत मात्रेने असं म्हणावं लागेल.
जय हनुमान गामोडे संघाचा हा वेगवान गोलंदाज, त्याचा कळता दबदबा आपण पाहिला आजच्या रात्रीमध्ये. हा बॉल पुन्हा एकदा फेकावं लागेल. जे घडलं होतं खरं तर पहिल्या बॉलवरती, चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतं. पाचव्या बॉलवरती 9 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे. स्ट्राईक इन वरती जयेश भोईर, नॉन स्ट्राईक इन मध्ये बॅट मधून 2 चौकार पाहायला मिळाले. सागर भोईर. 5वा बॉल लॉब केला, हेलिकॉप्टर सिक्सर. व्हॉट अ स्ट्रोक, अफलातून बेमिसाल टायमिंग. लँड झाला बॉल राईटच्या बाहेर, लॉंग ऑफच्या वरतून अगदी कॅमेरामॅनला टच करत बॉल चालला बॉल राईटच्या बाहेर. कडक ठोकला गेला षटकार. येस, शॉट ऑफ द नाईट असंच म्हणावं लागेल. हेलिकॉप्टर परफेक्ट टायमिंग आणि बॉल अक्षरशः लॉंग ऑफच्या वरतून फेकून दिला होता. जयेश भोईर पहिल्या सामन्याचा सामनावीर. सात बॉल मध्ये 18 कुठल्या होत्या. 2 षटक फेकत असं 7 धावा 2 विकेट. जयेश भोईर ऑन अ स्ट्राईक, जबरदस्त फटकेबाजी करतो अद्यापर्यंत. आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजी फलंदाजी प्रभावित केल्या आजच्या रात्रीमध्ये जयेश भोईरनं. थोडं स्पीडअप घ्या, दोन टीमला पुन्हा एकदा तर विनंती करतो. जयेश स्ट्राईक इन मध्ये लोवर फुल टॉस बॉल, फुल टॉर दिला तर सोडणार नाहीये, चुकीला बाबी नाहीये. 1+6 7 मात्र नक्कीच बॉल मिळतोय. 7 धावा या बॉल वरती. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल करणारा बॉल. बॉल चालला वॉर्नाईटच्या बाहेर, सीमारेषच्या पार. जयेशचा वार अजून एक ठोकला गेलाय, लगातारचा षटकार. बॅक टू बॅक अनदर 6. ग्रेट हिट. काय फटकेबाजी करते अफलातून, ढगाला लाइटिंग लावत बॉलला करतं बॉलला बाहेर लँड करतोय. लेफ्टी फलंदाज लेफ्टी गोलंदाज, त्यावरती माझा नक्कीच वर्चस्व लागलाय. जयेश भोईरचा लगातारचा दुसरा षटकार. 22 धावा 22. पहिल्याच ओव्हरमध्ये एस उघड्या डोले पहा नीट. पुढच्या चेंडू सर फ्रीट. सागरजी पाटील कधी बॉल बॉय, कधी पाणी बॉय, कधी चाय बॉय, कधी समालोचन. जबरदस्त काहीतरी कामगिरी. धन्यवाद सागरजी पाटील सर. येस, सागरजी पाटील सिंहाचा वाटा उचलला याच्या रात्रीमध्ये. कोहली कोपरचे मात्र नक्कीचे जावई बापू. 22 वरती 0. अद्याप बॉल बाकी आहे षटकामध्ये, शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे या षटकामध्ये. कमबॅक होईल की स्ट्राईक इन वरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती षटक ठोकेल. फुल टॉस बॉल त्या दिशेनं, ती दिशा निवडली. सेम कट कॉपी पेस्ट करावा. लगातार अजून एक धमाका. बॉल चालला बॉल लाईनच्या बाहेर, हवेच्या लाटांमध्ये स्वार होत. अनदर 6 आजच्या रात्रीमध्ये अजून एकदा मात्र की तिसऱ्यांदा फेकला गेलाय बॉल लाईनच्या बाहेर. 3 बॉल वरती 3 षटकार. जयेश भोईर ऑन अ फायर. षटकार ठोकला गेला. 28 धावा. तिन्ही पंचांना महत्त्वाची सूचना असेल. सामना संपल्यानंतर सर्व जुने चेंडू माझ्याकडे जमा करा. जर नाही जमा झाले तर मात्र उद्या फायनल झाल्यानंतर तुमचा जो काय पॅकेज आहे तो कपात केला जाईल याची नोंद घ्या. बॉल
सहा बॉलचा खेळ संपलाय. जी धावा लागल्या धावपटला वरती बॅटिंग संघ श्रीरत्न बातान 28 वरती 0. जो कारनामा केला होता पहिल्या रात्रीमध्ये सेकंड मॅच मध्ये आपण पाहिलं असेल टाकेगाव संघाचा स्वप्नील खारपाडी लगातार 4 षटकार. त्यानंतर मात्र नक्कीच अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिला निखिल गोवारी लगातार 3 बॉलवरती 3 षटकार. आणि अंतिम रात्रीच्या अंतिम मात्र नक्कीच या बॉलवरती आपण पाहिलं जयेश भोईर 3 बॉलवरती 3 षटकार. पहिल्याच बॉल ऑस्टमच्या बाहेर बॉल ट्रॅक वरती पाहताय आपण निखिल गोवारी ज्याने कारनामा केला होता आजच्या रात्रीमध्ये 3 बॉल 3 विकेट 3 बॉल 3 षटकार. हा कारनामा आजच्या रात्रीमध्ये केलाय निखिल गोवारीचा बोलबार राहिला या आजच्या रात्रीमध्ये. स्ट्राईक इनवरती सागर भोईर 2 चौकार 1 सिंगल 9व्या आकडेवरती खेळतोय. संघा नेऊन पोहोचवलाय 29 आकडेवरती. गुडगाड इकडून घ्यायचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. फर्स्ट प्ले मध्ये एकत्र बॉल ट्रॅव्हल झालाय. लेग बाय स्वरूपात धाव जोडली जाईल आणखीन एक आणि एखाद्या संघ जाऊन बोलत आहे 30 कंप्लीट 30 धावा विदाउट लॉस 1 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. सात बॉलचा खेळ संपलाय. 30 लागला स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक इन वरती 30 षटकार ठोकणारा फलंदाज जयेश भोईर ऑन अ स्ट्राईक. सेकंड बॉल ओहो स्विच हिट घ्यायचा प्रयत्न सरळ बॅटने धावा येतात तर हे उलटे फटके खेळायची गरज काय हा मध्ये नक्की चर्चा होताना पाहायला मिळते. असंच म्हणावं लागेल लगातार 3 बॉलवरती 3 षटकार ठोकणारा फलंदाज आपण पाहिला. स्ट्राईक इन वरती आपण पाहताय जयेश भोईरला आपण चौथ्या बॉलवरती अक्षरशः बीट झालाय. निखिल टू जयेश चॉप केला बॉलला कापला अक्षरशः सिंगल क्विक सिंगल माहिती त्याच्यातून चिकी 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 सिंगल बाहेर मिळाली. एकच धाव सुटली जाईल आणि एखाद्या संघ जाऊन बोलता बॅटिंग संघ 31 वरती 0. 31 धावा लागला स्कोर कार्ड वरती. काय षटक फेकते पाहणं या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त ना फक्त 3 त्यामध्ये एक लेग बाय एक अवांतर त्यानंतर एक बॅटने करत जयेश भोईरने धावा काढल्यात. जबरदस्त खतर गोंधळ झालेले आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 28 त्यानंतर कमबॅक पाहिजे होतं फिल्डिंग गार्ड टीम जयमन कामोड संघाला आणि मैदानाच्या मध्ये निखिल गोवारी ते काम करताना पाहायला मिळतोय. राईट मोड द विकेट फुल टॉस बॉल आडव्या बॅटने दे घुमा के बॉल चला बॉल नाही शबार फाइंडिंगला क्लिअर करत दन दन करत सीमा पार या बॉल मध्ये मिळतील 4 येतोय चौकार. पस्तीस धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. एक चौका ठोकला गेला 35 धावा. बॉल अद्याप बाकी आहे षटकामध्ये 2 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिला अवांतर लेग बाय डॉट 1 4 राईट ओव्हर द विकेटने पुन्हा त्या निघालाय. स्टोवर 1 पिक घ्यायचा प्रयत्न आडव्या बॅटने डीप मिड विकेटला फील्डर आहे सिंगेत मी दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय या बॉलवरती एकच मिळेल. 36 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. आता शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. सेकंड ओव्हर पाहताय आपण P1 च्या मध्ये षटकामध्ये धावा खर्च केला 28 त्यानंतर निखिल गोवारीने कमबॅक करून दिला आपल्या या षटकामध्ये. 36 धावा लागल्यात 36. शेवटचा बॉल चला स्पीडअप करा फिल्डिंग का संघ जास्तीचा वेळ घेत आहे मग समाधान नक्कीच अजिंक्यचा निर्णय आलाय. शेवटचा बॉल स्विच घ्यायचा प्रयत्न लोअर फुलटॉस बॉल शेवटचा अंतिम बॉल सुद्धा फेकले डॉट 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग का संघ आपण पाहताय श्रीरत्न भातान जाऊन पोहोचला 36 वरती 0.
तर जास्तीचा वेळ घेऊ नका टीम कांबोडे संघ, विनंती करतो. तुम्हाला 3 ओव्हर कंपल्सरी 15 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. 12 मिनिट झाले अद्याप. विनंती करतो टीम कांबोडे संघ. चला थोडं स्पीडअप करा, पंच एकदा वॉर्न करा. 12 बॉलचा खेळ संपला, 36 लागला स्कोर कार्ड वरती विदाउट लॉस. अद्याप 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये तिथे बॅटिंग संघ आपण पाहत आहे श्रीदत्त भाता संघ. ही मात्र नक्कीच मजबूत स्थितीमध्ये पोहोचला गेलाय. चला स्पीडअप करा थोडंफार. पहिला बॉल राऊंड द विकेट. ओ पडल्यानंतर बॉल अंगावरती आदळतोय. शारीरिक मार देताना पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल लेग पाय स्वरूपात धाव सुटली जाईल. आणखीन एक आणि एखादी संघ जाऊन बोलत आहे श्रीदत्त भाता संघ. 37 धावा 37. धावा लागला स्कोरवरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये स्ट्राईक इनवरती 3 षटकार ठोकणारा फलंदाज जयेश भोईर. चला थोडं स्पीडअप करा. पुन्हा एकदा खरं तर विनंती करतो, जास्तीचा वेळ खर्च करताय. लक्ष वेधेन मी या टीम कांबोडे संघ. सहकार्य का थोडंफार. स्ट्राईक इनवरती जयेश भोईरला पाहत आहे. 37 लागले अद्याप. राऊंड द विकेट नीरज मात्रे. फुल टॉस बॉल टॅप केला बॉलला. लॉंग ऑन खातर फिडला. बारक्याला पाहत आहे आपण. बारक्या कांबळे सिंगल्स मिळले या बॉलवरती. 38 लागला आता. पहिल्या षटकामध्ये 28 सेकंड ओव्हरमध्ये निखिल गोवाने फक्त 7. त्यानंतर लगातार 2 बॉलवरती 2 धावा. चांगला कमबॅक या ओव्हरमध्ये नक्कीच करताना पाहायला मिळालेत. पहिला ओव्हर सोडला तर या 2 षटकामध्ये चांगला कमबॅक करायला, परंतु इथून स्ट्राईक इनवरती आता आपण सागरला पाहत आहे. त्याच्या बॅटमधून धावा मात्र नक्कीच येताना पाहायला मिळत. 3 चौकार काही सिंगल डबलने टीमला पुढ्याचं काम करतोय. राऊंड द विकेट फटक्या फसलाय. यष्टांच्या पाठीमागे यष्टेक्षक सोनू पाटील चुकी करणार नाहीये. 1 मोर विकेट डाव. धक्का क्रमांक 1 टीम बॅटिंग संघ आपण पाहत आहे श्रीदत्त भाता संघाचा सागर भोईर. बॅक टू द आउट. नवीन फलंदाज निलेश पोईर. सेकंड आपण पाहिलं असेल 3ऱ्या क्रमांकावरती इनेट नंबर 3 निलेश. आणि त्याचबरोबर आपण जयेशला पाहत आहे. 7 बॉलमध्ये तब्बल 20 धावा काढल्या आतापर्यंत. त्यामुळे 3 षटकार जयेश पोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. नवीन फलंदाज निलेश पोईरला इन्व्हाइट केला इनेट नंबर 3. 3 बॉलमध्ये धावा खर्च केला फक्त 2 आणि त्यामध्ये मोठी विकेट पटकावली गेली. नीरज मात्रेने सलामीवीर सागर भोईर याची. सागर भोईर विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू. आता मात्र नक्की तंबूच्या आशला विसावा घेतोय. त्याच्या बॅट पण 3 चौकार आले होते. 9 बॉलचा फेस केला. 14 मात्र नक्कीच खेळ होता. त्यानंतर नीरज मात्रेचा हा मात्र नक्कीच पलटवर राहिलाय.
चांगला स्ट्रोक परंतु फटक्या फसलाय. बारक्या कांबळे धावताय, चुकी होणार नाहीये. लगातारचा दुसरा विकेट अजून एक धक्का बसलाय. टीम श्रीरत्न भाता संघाचा फलंदाज निलेश भोईर बॅक टू द आउट. दोन बॉल मध्ये 2 विकेट पटकावले गेले आतापर्यंत नीरज म्हात्रेने. आणि विचार केला तर निखिल गोवरी त्यानंतर नीरज म्हात्रेचा मात्र नक्कीच आपल्या टीमला चांगला मात्र नक्कीच कॉन्ट्रीब्युशन आलंय. निखिल गोवरे धावा करते की 7-73. नीरज म्हात्रे कमालीची फुलातून इनिंग मॅजिकल स्पेल फेकताना पाहायला मिळतोय. नीरज म्हात्रेच्या माध्यमातून लगातार 2 बॉलवरती 2 विकेट हॅट्रिकच्या उंबट्यावरती. आजच्या रात्रीमध्ये दुसरा खेळाडू ठरेल का जो 3 बॉलवरती 3 विकेट पटकावेल. नीरज म्हात्रेला काहीतरी संधीचं सोनं करेल की स्ट्राईक केरवरती प्रवीण भोईर या संघाचा खेळ तर सोनं एक विस्फोटक खेळाडू आपल्या टीमला पुण्याचं काम करेल. राऊंड द विकेट निघालाय. वेगवान बॉल, व्हाट अ स्ट्रोक, जबरदस्त फटका अक्षरशः बॉल फेकून दिलाय. लांब 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 वरचा रस्त्यावरतीच मारलाय बॉलला षटकार. प्रवीण भोईर नाम तो सुना येऊगा आणि मैदानात तेच पाहायला मिळालं. पहिल्या मॅच मध्ये षटकाराने मात्र नक्कीच अकाउंट ओपन केलं. सेकंड मॅच मध्ये 4 धावांनी अकाउंट ओपन केलं. तिसऱ्या मॅच मध्ये विकेट किती गेलेत आणि किती बॉल वरती गेलेत मला माहिती नाहीये. माझं मी आक्रमण केलं मात्र नक्कीच मैदानाच्या उद्या हाल्या करणार. आणि आजच्या रात्री मधला उत्तुंग आणि लांब वर षटकार मात्र नक्कीच सेटच्या त्या साईडला अक्षरशः रस्त्याच्या पलीकडे मात्र नक्कीच फेकून दिला होता. 3 बॉल वरती 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपये पारितोषिक आदरणीय सन्माननीय प्रशांतजी भोईर साहेब आणि जिगरजी कारावकर. ओ हेलिकॉप्टर उडवलाय, समोरला खतर फील्ड आहे लॉंग ऑफला. दैवतला पाहत आहे पण चुकी झाली. लेझी फिल्डिंग, लेझी क्रिकेट. एक होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 नवीन संघ साऊंड होत आहे. बॅटिंग का संघ पाहत आहे. बातन संघ 46 धावा 2 विकेट. तीन ओव्हरचा केस संपलाय. 46 वरती 2 विकेट आपण पाहत आहे. काय सुरुवात आल्या का तर आल्या प्रवीण भोईर थोडं स्पीडअप करा. फिल्डिंग का संघ पुण्यात एकत्र विनंती करतो आणि लक्ष वेधतो. शेवटचा 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला पूर्वार्धामध्ये जिथे लागल्या 3 ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये 46 धावा. शेवटचा 6 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. स्ट्राईक केरवरती फलंदाज आपण पाहत आहे. जयेश भोईर लेफ्ट हँड बॅट्समन. बॉल ट्रॅक मध्ये रोशन मात्रेला पाहत आहे. वेगवान गोलंदाज समोर तेवढाच विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू ज्या बॅट मध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिले. तो स्ट्राईक केरवरती निलेश भोईर द हार्ड हिटर फलंदाज सलामी वीर लेफ्ट हँड बॅट्समन. त्याच्या मात्र नक्कीच अगेन्स्ट आपल्याला पाहायला असेल रोशन मात्रे. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल लॉफ केलाय. ऑस्ट्रेलिया फील्डर सिंगल्स म्हणजे या बॉलवरती दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय.
प्रवीण भोईरनं एकच मिळालं या बॉलवरती 47 धावा 2 विकेट 47 लागल्यात. अद्याप 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आल्याला खरं तर चांगली सुरुवात केली होती प्रवीण भोईरच्या बॅटमधून. षटकार त्यानंतर 2 धावा नक्कीच पाहायला मिळाला. आणि प्रवीण भोईर एक विस्फोटक खेळाडू आहे. अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूचा मला नक्कीच बोलबाला आपण पाहिला. तो स्ट्राईक एंडमध्ये आल्या आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळाला आहे. षटकारानं अकाउंट ओपन केलं होतं प्रवीण भोईर. तर बॉल ट्रॅकवरती रोशन मात्रे सुद्धा काय कमी नाही आहे, हे अनेक स्पर्धेमध्ये दाखवून दिलं आहे. तोच रोशन मात्रे ऑन ट्रॅक राईट ओव्हर द विकेट. सेकंड बॉल फुल टॉस बॉल स्वीट साऊंड परंतु फटका फसलाय. सिंगल्स मिळेल या बॉलमध्ये. जबरदस्त काय तर फटकेबाजी आणि तो आवाज अक्षरशः मात्र नक्कीच मैदानाच्या चौफेर फिरताना पाहायला मिळतोय. एकच मिळेल 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केला अवघ्या रोशन मात्रेनं. 48 धावा 48 2 विकेट. आता स्ट्राईक एंडमध्ये सलामी वीरला पाहताय आपण. त्याच्या बॅट पण 3 षटकार आपण पाहिले परंतु सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. नीरज मात्रे रोशन मात्रे त्यानंतर निखिल गोवेरच्या माध्यमातून. तिसरा बॉल राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस बॉल परफेक्ट यॉर्कर खोदून काढलाय. सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न धोक्याची घंटा परंतु प्रयत्न फसलेत की काय. पंचांकडे काय तर अपील मागितल्या. येस पंचाचा इशारा अद्याप येणे बाकी आहे. सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न आहे. थर्ड अंपायर रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे चेक केस जाईल. रन आउट. एक तर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आहे. चला आपल्याकडे काय तर लाईव्ह मध्ये नक्कीच ही स्पर्धा आपण मध्ये नक्कीच चेक केली जाईल असं काय नाही आहे. फिल्डिंग काय संघ आणि ऑफिशियल पंच आहेत. अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच पंचांच्या भूमिकेत विश्वजीत कोहली आणि हे सर्व मध्ये नक्कीच पंचांना आपण पाहतो. दबाव टाकण्याचं काम करू नका. फलंदाज सेफ 2 धावा कंप्लीट या बॉलवरती. ही ओळख आहे का तर विश्वजीत कोहली सरांची. तेव्हाच मात्र नक्की सांगितलं होतं की कदाचित हा नॉट आऊट आहे परंतु मी रेफर करीन तिसऱ्या पंचांकडे आणि ते करून दाखवलं. आणि मैदानाच्या दूध का दूध और पाणी का पाणी. 2 धावा झाल्या ॲड. 2 धावा संघ जाऊन पोहोच आहे. 50 धावा 50 कंप्लीट. 3 बॉल अद्याप येणे बाकी आहे. चांगले गोंधळ राहिले अद्यापर्यंत. आपल्या टीमला कमबॅक कसं करून द्यायचं हे मैदानाच्या रोशन मात्रेला कमालीचं माहिती आहे. ओ पडल्या तर बॉल बाउन्सर. जबरदस्त बॉल गुडल्या स्पॉट वरून बॉलने उचली घेतली. सरप्राईज डिलिव्हरी. जबरदस्त बॉल अक्षरशः बॉलवरती मात्र नक्कीच बघतच राहिला. डॉट बॉल आणखीन एक फेकला गेलाय. 50 लागल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. निलेश भोईर मी पहिलेच म्हटलं होतं दुसऱ्या षटकापासून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय निलेश भोईरला आणि मैदानाच्या तिथे पाहायला मिळालं. शेवटचे 2 बॉल. शॉर्ट बॉल पुल घ्यायचा प्रयत्न पाठीमागे. शॉर्ट फायनिंगला बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल्स मिळेल या बॉलवरती. काय कमालीचा आणि मॅजिकच फेल फेकला गेलाय. धावा खर्च केला फक्त ना फक्त 5. त्यामध्ये 1 बॉल डॉट. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. लगातार 2 बॉलवरती सिंगल. तिसऱ्या बॉलवरती 2. चौथा बॉल डॉट आणि 5वा बॉल सुद्धा मात्र नक्की सिंगल मिळाली. म्हणजेच काय लगातार 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक वरती प्रवीण भोईरला पाहताय. ज्या बॅटमध्ये एक षटकार एक दुहेरी पाहिली आणि टीमला आपल्या पुढे नक्कीच काम करतोय. षटकार मात्र नक्कीच टोकेल चौका टोकेल सिंगल डबल काय होईल का विकेट पटका होईल हे बॉल मध्ये नक्कीच सांगू जाईल. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट मात्र नक्कीच करणार सेट करणार बॉल फेकला जाईल. रोशन मात्रे शेवटचा अंतिम बॉल फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. असून एक ठोकला गेलाय. गगन सुमित बॉल चालल्या बॉलच्या बाहेर. प्रवीण भोईरच्या बॅट मधून अजून एक मायटी आणि कडक 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 हिट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 बॉल फेकले गेले. 57 धावा आणि 58 चं मैदानाचे टार्गेट सेट केले गेले. 24 बॉल
करायचे जिंकण्यासाठी बॅटिंग संघ बरबाद आहे. जय हनुमान कामोड संघाला 58 धावेची गरज. चार ओव्हरचा खेळ संपलाय. सेकंड सत्रामध्ये करायचे आहेत 24 बॉल मध्ये बॅटिंग टीम जय हनुमान कांबोड संघाला तब्बल 58 धावेची गरज. सामना बनू शकतोय कारण ती काय तर तगडी बॅटिंग लाईन अप नक्कीच बॅटिंग आपण पाहिजे असेल जय हनुमान कांबोड संघामध्ये आणि अनेक वेळामध्ये नक्कीच करून दाखवलं आहे. या स्पर्धेमध्ये आधी विक्रम होईल का ह्यामध्ये नक्कीच 4 षटके सांगू जातील. हे 24 बॉल करायचे बॅटिंग टीमला 58 धावेची गरज.
24 मध्ये 58 करायचे आहेत. बॉय ट्रॅक वरती जयेश भोईर त्याच्या बॅटमधून धावा आजच्या रात्रीमध्ये येत राहिल्या आणि अंतिम सामन्यामध्ये येत राहिल्या. बॉलिंग चांगली केली, परंतु या मॅच मध्ये काय घडेल. स्ट्राईक इन वरती सोनू पाटील, नॉन स्ट्राईक इन वरती बारक्या कांबळे. हॅलो, पुढचा चेंडू या षटकात पडतोय. सुरक्षित रक्षण. ओ जबरदस्त चेंडू पिक केलाय आणि चेंडू मात्र चेंडूच्या जज करेपर्यंत सुंदर इफेक्ट लावला जातोय. संघाची धावसंख्या कांबोटे संघ जाऊन पोचलाय 2 या धावसंख्येवर. आजच्या या रजनीमधला दिवस रात्र रजनीमधला अंतिम सामना आपण पाहतोय. कोण गाठणार अंतिम फेरी उद्याच्या दिवसामध्ये. 16 संघांना प्राधान्य. दमदार आयोजन. नितीश स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफी भव्य क्रिकेट स्पर्धा 2026 मंगळवार दिनांक 24 आणि 25 मार्च 2026. हा चेंडू लॉक केलाय. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. दन 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 करत आलाय पंतांचा इशारा. 6 धावेसाठी षटकार आणि संघाची धावसंख्या 8 धावा धापलकावर. टार्गेट आपण पाहतोय तो मात्र 24 चेंडू मध्ये कंपल्सरी चेसिंग मध्ये टार्गेट बनवायचा आहे. 58 धावांचा टार्गेट आहे 24 चेंडू मध्ये. बारक्या कांबळे आणि त्यांना साथ देतोय सोनू पाटील आणि बारक्या कांबळे. बघूया राजेश पाटील, शैलजी चव्हाण आणि विशू कोहली. बिग फाईट पंच. एका बाजूला श्रीदत्त भातान आणि जे हनुमान कामोटे. संजय मात्रे, सुलक्षण भोईर यांच्या गावातील संघ आपण पाहतोय. कामोटे, अमर म्हात्रे कामोटे. ओ लावडा पे जबरदस्त स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र जबरदस्त फेक्या आणि पाहता पाहता विशू कोहली सरांचा इशारा चेक केला जाईल. रिव्ह्यू घेतलाय. इथे मात्र स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे निखिल बाबर यांच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही. ज्या माणसाने कमी कालावधीमध्ये अल्पावधीमध्ये नाईट सामने एकट्याने ठेवलेत आणि पहिली सुरुवात केली ती मात्र कोपर मैदानापासून. आज मात्र पाहता पाहता या स्पर्धेला आरा ट्रॉफीला जवळजवळ 13 वर्ष पूर्ण झाली आणि एकटा वासुशेठ याने जिथे 11 जिथे या संघाला व्हाईट कार्ड एंट्री दिली होती मागच्या वर्षी आणि त्या व्हाईट कार्ड एंट्रीवर तो संघ फायनलमध्ये पोहोचला होता आणि त्यांचे सर्व पैसे वासुशेठने भरले होते. ही स्पर्धा आहे आणि फलंदाज डेफिनेटली आउट. OUT बॅट टू द पॅव्हलियन. पहिला हादरा कामोटे संघाला. सोनू बाद झालाय आणि वासुशेठला खंबीर साथ आहे ते मात्र संतोषजी पवार कोपर आणि आमचे अतिशय जवळचे सर्व आमचे रविदादा असतील, आमचे सर्व आयोजन कमिटी, लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब असेल, स्टार ग्रुप असेल, श्री पंढरीची वारी पनवेल, MPSC कॉलेज मॉर्निंग ग्रुप, रायगड 40+ ग्रुप आणि 40+ मास्टर कोहली, गणराज ग्रुप कुंडेवाल आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर. न्यू बॅट्समन युनिट नंबर 3 निखिल गोवारी. कामोटे म्हटलं की आमचे एक दमदार आणि नौपाड्याचे आमचे संदेशजी भगत आणि दुर्वेश गोवारी. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये आपण ऐकला केलवण्याचा आवाज आमचे चेतन स्वामी यांचा विशेष सन्मान.
हो सुंदर चेंडू इथे पडल्यानंतर शरीराचा प्रचंड वेध घेणार आणि पंच बोललेत की हा अवंता चेंडू. स्कोर कार्ड स्कोर झाला 1-9 धावा. जबरदस्त स्कोरिंग, जबरदस्त गुणलेखन. उमेश भोईर नंतर चिरपाड्यामध्ये दुसरा गुणलेखक तयार झाला आहे, योगेश केनी. आणि हा चेंडू इथे मात्र छेल होईल का, होईल का? हो, कॅरी केलाय जबरदस्त. ज्या वेळेला दोन क्षेत्ररक्षक धावतात ना त्यावेळेला कॉलिंग होणं अतिशय महत्वाचं आहे आणि ती कॉलिंग झाली आणि फलंदाज मात्र बॅट द पॅव्हलियन धक्का क्रमांक दुसरा पाहायला मिळाला आहे. 58 धावांचं टार्गेट. 2 गडी बाद झालेत. सुंदर झुलगुण घेतला सार्थक ठाकूर. श्रीदत्त भातान अगेन्स्ट जे हनुमान कांबोडे. आजच्या दिवस रात्री मधला हा 2 दिवसात चालणाऱ्या स्पर्धेमधला हा अंतिम सामना. शौकात जा. धन्यवाद. हा 2 वेळा फायनल मारलेली आहे या भातान संघाने. बघूया टीम आहे भातन आणि चेंडू गेला शेतान. वा बघूया वळूया दमदार कामगिरी. इथे मात्र मैदान पहिलं शेताचं बांधाचं कांड्याचं मैदान होतं, आता ग्राउंड आलं त्यामुळे बॉल कसे पण येतात. पण तो जुनं ते सोनं. संतोषजी पवार यांनी भरपूर दिवस उन्हाळे पावसाळे बघितलेत. 9 धावा झाल्यात. जरा सामन्याकडे बोलूया. डोंट वरी बी हॅपी संतोष सर. वाह लावड अपेल. इथे मात्र पंचांकडे अपील केली जातो. विशी कोहली सर आहेत आणि 4 षटकांना सामना म्हटल्यानंतर 20 मिनिटांमध्ये प्रति षटकासाठी 5 मिनिटात आवडी. संदीप नाईक सर आणि भरपूर मेहनत. आमचे रॉकी नाईकने भरपूर मेहनत. सर्व आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली. 2 दिवसीय स्पर्धा. उद्या मात्र अंश आणि वंश यांचा हॅपी बर्थडे टू यू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पंच आणि हा षटक संपण्याचा इशारा आला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-9. आत्ता मात्र 18 चेंडूंनी गरज असेल ती मात्र योगेश केणी 49 धावांचे. बघा काय कॉम्प्युटर माइंड आहे, शार्प माइंड, शांत संयमी गुणलेखन. आणि गुणलेखक बोलका असला ना तर बरं वाटतं कॉमेंट्री करायला. चला आणि आमचे दमदार व्यक्तिमत्व शैलेशजी चव्हाण सर रवाना होत आहेत आणि निखिलजी बाबर यांची स्टार टेनिस क्रिकेट. म्हणजे माणसं तर 2 आहेत पण 3 स्टार. कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये गरुड शेप. सर्वांना न्यायला यमदूत येतोय पण जगाच्या बापाला न्यायला, एक महाराष्ट्राच्या संताला न्यायला जगाचा बाप आला तो मात्र पांडुरंग परमात्मा. अनुरणूक एवढा तू काय आकाश एवढा, तू काय जातो वैकुंठाला. रामकृष्ण रामकृष्ण म्हणा म्हणा अशा म्हणीप्रमाणे या उत्तमनाने महाराष्ट्र संतांची भूमी. महाराष्ट्रामध्ये 2 राजे होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. परस्त्री माते समान आणि या राजांच्या दरबारी परस्त्री कधी नाचली नाही. स्त्रीला आईचा दर्जा देणारे राजे आणि शत्रूच्या छावणीत असताना असंख्य वेदना असंख्य हाल अपेक्षा सहन केल्या पण आपला धर्म न सोडणारे धर्मवीर संभाजी महाराज. राजांचं नाव कधी एकाने घेऊ नका, दुहेरीने घ्या, कारण तर राजाने आपल्यासाठी काय केलंय ते मात्र पहा. आणि इथे मात्र धक्का क्रमांक 3 बॅट टू द पॅव्हलियन. आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्कलवर जाताना शिवाजी पुतला न म्हणता शिवाजी महाराज पुतला असं म्हणा, कारण तर महाराजांचा आणि एक महत्त्वाची सूचना असेल ज्यावेळेला शिवजयंती आली किंवा 15 ऑगस्ट आला
तर एक दिवशीय झेंडा नेला होता. त्या झेंड्याचा आत्मसात, त्या झेंड्याचा आचार विचार या शूरवीराने आपल्या पानाची आहुती दिली. त्या आचार विचार आत्मसात करा. ज्यावेळेला तुम्ही सर्व्हिसिंग सेंटरसाठी गाडी लावता ना, त्यावेळेला ते झेंडा ज्यावेळेला भिजला जातो ना, त्यावेळेला अंतकरण एकदम दुखून जातो. ते आहेत मावळे म्हणून आपण आहोत. सैनिकांचं, महाराष्ट्र पोलीस आणि सर्वांचा अभिमान बाळगा. त्यांच्या मुलं आपण घरामध्ये सुखाची भाकर खातो. आणि वासुजेड आहेत म्हणून आपण आहोत. त्यांचा आदर करा. रिस्पेक्टिव्ह क्रिकेट आणि रिस्पेक्टिव्ह आय लाईक टू रिस्पेक्टिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू टेक्नॉलॉजी अँड आयोजन डेफिनेटली इज आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डेफिनेटली टू डेज match. And official Rajesh Patil, Yushi Kohli and Shaileji Chavan, third umpires in this ground. षटकातील पुढचा चेंडू. हो लॉक केला. इथे मात्र स्टेट ड्राइव बॅट बॉलर आणि आता मात्र चौथा हजरा बसता बसता वाचला है. बड़ी मछली जाल में फंस रही थी लेकिन वो जाल भर के निकल गई और मिला जीवन दाल. और यानी कि कुल मिला के 3 विकेट खोने के बाद 10 बने हैं. ओ ये 2 बार चैंपियन बनने वाली भातान टीम आसानी से मुकाबला छोड़ने वाली नहीं है वासु सेठ. यानी कि हैट्रिक मैंने मानगांव की हैट्रिक मारी है, यानी कि इधर देखी है तो भातान की हैट्रिक होएगी क्या. बेहतरीन, क्या मजा है, क्या गेंदबाजी हो रही है इस वक्त मैदान के अंदर. अगर इस मैच में कमोडा टीम को जान लानी है तो जकर के टिक के खेलना पड़ेगा और आने वाले हार गेंद के ऊपर प्रहार करना पड़ेगा, क्योंकि 18 गेंद का आने वाली गेंदे और रनों के बीच में फैसला रहेगा. 14 चेंडू 48 धावांची गरज और ये फाइट, यानी कि 14 गेंदे में 47 बनाने हैं. बरोबर ना राजेश पाटील. वलिया गोलंदाज आपण पाहतोय, दमदार गोलंदाजी करतोय तनिष. हो बघा काय चेंडू और यहाँ पे अंपायर की उंगली उठी, खड़ी हो गई. चलो बैट टू द पवेलियन. चौथा हातरा जे हनुमान कामोटे आणि आमचे भाया भाई. बघा काय दमदार व्यक्तिमत्व आहे. प्रशांत शेठ भोईर नाव तर त्याच्या लयबोलवाला प्रशांत भाई आला, कोलीवाला आणि सामने बघायला आला मेहना मच्छिंद्र रोटपालकर. दमदार व्यक्तिमत्व. आणि सर्वांना एक विनंती आहे, उद्या मात्र अंश आणि वंशचा बर्थडे इथे साजरा होईल. तर वासू शेठच्या माध्यमातून पहिली कन्या, त्याच्यानंतर 2 सुवर्ण रत्न प्राप्त झालेत आणि त्या सुवर्ण रत्नांना आज सुखी संसार. आणि उद्या मात्र किती वर्षाचे होतील दोघं, उद्या मात्र त्यांचा वाढदिवस साजरा होईल. आणि वलिया मैदानाकडे तर सामन्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि दैवत मात्र आलाय. 4 बाद झाले, 11 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स अगेन्स्ट कामोटे आणि भातान. चालू असणारी ही सेमीफायनल. 16 संघ म्हटल्यानंतर सेमीफायनल. उद्या मात्र ट्रॉफी कोण घेऊन जाणार यासाठी लागलेली झुंज. ओ लॉक केला चेंडू मात्र डुडू एक बटी धवन 6 रन. सर्वात वेगवान चेंडू खेळून काढला आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय. 11 होत्या 17 झाल्या. 4 बाद 17 धावा धाबलकावर लागल्यात. बघा अजूनपर्यंत आमचे आयोजक थकले नाही. आणि पहिला 40+ मॉर्निंगचा खेळ जर कोणी चालू केला असेल ना तर संतोष पवार याचा हात कोण धरू शकत नाही. आणि आता गुरुवारी रामनवमी आणि शुक्रवारपासून रेग्युलर 2020 क्रिकेटचा थरार चिंचपाडा मैदानावर. संदीप भाई आपली बॅटला बांधून ठेवा.
आयोजन अतिशय दमदार आहे. 16 संघ दरवर्षीप्रमाणे वासूशेट जास्त तकलीफ ठेवत नाही. 8 इकडे 8 तिकडे 8 दोन्ही 16. आणि बघा निखिल बाबर अतिशय खुश आहे. चेहऱ्यावर काय स्मित हास्य तेज. आमचे स्वामी समर्थ डीजेचे व्हीआयपी डाईज आतमध्ये बसलेत. आमचे मान्यवर पण संदीप नाईक साहेबांच्या सभेत आनंद घेतात. वासूशेटच्या सभेत सर्व शास्त्रे असतील, मेवणे असतील, सर्व एक व्यक्तिमत्व दमदार आहे. आणि 2014 पासून ना वासूशेट 2014 पासून सचिन परदेशींनी जे गाणं गायलंय ते अजूनपर्यंत जाम फॉर्ममध्ये आहे. आरा ट्रॉफीचं गाणं, वासूशेटचं गाणं, अंशवंशचं गाणं, सर्व गाणं सचिन परदेशींनी गायलं. भिंगारीचं गीत गायक, संगीतकार आणि उत्कृष्ट गोलंदाज. बॉलर्स नेम संदेश भोईर, प्रवीण भोईर, विजय, संदेश, जयेश, प्रभाकर. 12 बॉल 41. 12 मध्ये 41. सेम सामना जसा रंगला होता वाघेलवाडा संघ तसाच सेम सामना रंगला आहे. कामोटा आणि भातान. बघा इथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न. हो, दर यष्ट्यानं चेंडू आदळला असता तर फलंदाज मात्र बाद झाला असता. चोरून धावा पूर्ण केल्यात. आता मात्र 11 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंगमध्ये गरज असेल ते मात्र 39. बघा स्कोररला पण इथे मात्र डीजे मॅडी सामन्यात आनंद घेतात. महेश डीजे मॅडी यांचं करूया सहर्ष स्वागत. हार्दिक हार्दिक अभिनंदन भाया. का आहे तू मॅडी. बोलू या मैदानाकडे. 11 चेंडू 41 ची गरज. 39 सॉरी 11-39. 11 deliveries about to win this match. 39 runs. षटका देवपुता चेंडू. आणि इथे मात्र आनंद कार्पेट गॅपशॉट सिलेक्शन. बघा जबरदस्त क्षेत्रक्षण आणि एकेत रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळेल का. आणि इथे मात्र पाहिलं जातंय लाउड ऑफ फेल पंचांकडे केली जातोय. सुरक्षित आहे की नाहीत बघूया. विशू सर ते मात्र पाहिलं जातंय लाईव्हच्या माध्यमातून, स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बघितलं जातंय. फलंदाज सेफ आहे की नाही पाहिलं जातोय. आणि इथे मात्र फलंदाज नॉट आउट असेल, सेफ आहे. धन्यवाद स्टार टेनिस क्रिकेट, धन्यवाद ऑफिशियल पंच आणि धन्यवाद थर्ड अंपायर. अकरा चेंडू 39 ची गरज. आणि हा चेंडू खराब. आता मात्र चेंडू सेम आहेत. 10 मध्ये 36. अजूनपर्यंत सामना हरला नाही, कोणी हरला नाही, कोणी जिंकला नाही, कारण मॅच अजून संपली नाही. अजूनपर्यंत कमबॅक करू शकतोय. 1-2 मोठे फटके आले तर सामन्यावर वर्चस्व गाजवू शकतो कामोटा टीम. बघा जसा मी म्हटलं 1-2 फटके आले तर सामन्यावर वर्चस्व गाजवू शकतो कामोटा टीम. तर आला हा षटकार. आता मात्र चेंडू आणि धावांचं अंतर पाहायला मिळेल. 58 धावांचा टार्गेट असताना चेंडू मात्र 9 मध्ये 30. 6-6 36. 5-30. 5 षटकार मारावे लागतील. गोलंदाज आपण पाहतोय
संदेश भुईर. 9 मध्ये 30. बघा आत्ता मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले भातान टीमच्या गोलंदाजाला जेबी जयेश भुईर यांच्या संघाला आणि प्रवीण भुईर. एक 2 मास्टर माइंड खेळाडू आहेत. कधीही सामन्याचा नक्षा बदलू शकतात आणि कांबोड्या संघामध्ये बारक्या जरी बाद झाला तरी पण कांबोड्या संघामध्ये शेवटच्या 11पर्यंत बॅट्समॅन स्ट्रॉंग आहेत. अतिशय जवळून त्यांचा खेळ पाहिला आहे आणि हा चेंडू कमबॅक करून देणारा चेंडू पडला आहे. बीट झाला फलंदाज. निर्धाव चेंडू. 8 मध्ये 30. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा जिगर करावकर चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काही होऊ शकतो. वळूया मैदानाकडे. ओ दमदार चेंडू, अप्रतिम चेंडू, अफलातून चेंडू पाहायला मिळाला आहे. बॅट टू बॅट दुसरा चेंडू बीट आणि आत्ता मात्र येणारे 7 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंगमध्ये 30 धावांची गरज. 7 चेंडू 30 धावा. रंगाचा सामना, कॉल फाईट, बिग फाईट, टफ फाईट, हृदयाची ठोका हलवणारा सामना. बघूया काय होणार. 7 मध्ये 30 आणि इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. बॅट द बॉलर स्टेट आहे. बिग 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 हिट. षटकार. 6 बॉल 6 बॉल 6 बॉल 24. 24. 4 षटकार. हे 4 षटकार येतील का? भातान संघाने 2 वेळा चॅम्पियन झाला होता हा संघ आणि बघूया भातान संघाला 3ऱ्या वेळेला चान्स आहे. परंतु कांबोडा संघ काय करणार आणि इथे मात्र दादांच्या माध्यमातून आपण पाहूया. सन्मान्य आदरणीय श्री वसंत काठावले साहेब भातान गावचे उपसरपंच यांच्या वतीने, उपसभापती यांच्या वतीने भातान संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. बघूया या शुभेच्छाचा वर्षाव होणार की कांबोडा संघ कमबॅक करणार, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. 6 में बनाना है 24 और गेंदबाज कौन है देखा जाएगा. देखो नितीश बोर्ड्स, कुमार अंश आणि कुमार वंश यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 25 मार्च 2026 रोजी असणारा हा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून एक आपल्या भावाच्या स्मृतीला उजाला देण्यासाठी सालाबादप्रमाणे आरा ट्रॉफी रमेश राम भोईर स्मृती चषकाचे आयोजन या कोली गावातून वासुशेठ भोईराने मानगर आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी डे नाईट फॉर्मॅट ठेवला आहे. माझ्या उन्हाचा तडका पाहून हे सामन्याचं आयोजन, मात्र कुठल्याही खेळाडूला जास्त त्रास होऊ नये यासाठी हे डे नाईट फॉर्मॅट पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी. अजून 2 महिने जायचे आहेत चटके लागायला. जसं आपण चुलीवरची भाकर पाहतोय, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. 6 मध्ये 24. वलूया मैदानाकडे. प्रवीण भोईर गोलंदाज आणि हा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. पण हो काय क्षेत्रक्षण होतोय. 40 गाव गाजवली, नंतर 10 गाव गाजवली, नंतर इकडे तिकडे RPL गाजवली, पनवेल प्रीमियर लीग गाजवली आणि आत्ता मात्र गावाच्या प्रीमियर लीग, घरची प्रीमियर लीग गाजवली आणि आत्ता मात्र मानगर मैदानावर गावाच्या मातेसाठी, गावाच्या विकासासाठी एक गाव एक संघ, वन ड्रीम. ज्यावेळेला तुम्ही एक गाव एक संघ करून खेळताना त्यावेळेला तुमची एकात्मता महत्त्वाची असते. 5 मध्ये 22. बघा जिगर करावकर सामना होताकडं सामना आला कसा. हो अक्रॅटिंग क्रिकेट इज पॉसिबल. 4 मध्ये 22. या 2 चेंडूमध्ये जर मोठे फटके आले तर कांबोडा संघ वर्चस्व गाजू शकतो. पण ते येणार का गोलंदाज प्रवीण भोईर कमबॅक करणार का? अनुभवाची शिदोरी आहे प्रवीणकडं. इथे मात्र कॉटन बोर्ड होईल का यष्टीरक्षक कॅरी करतो आहे आणि इथे मात्र पकडला चेल.
पहिला 1998 पासूनचा जर क्रिकेट बघितला तर ग्लोव्ज वगैरे नव्हते आणि MRIचा व्हाईट लोकर असणारा बॉल होता आणि त्या चेंडूवर षटकार चौकार मारणं शक्य नव्हतं. त्यावेळेला एकेरी दुहेरी धावा करून लोकर कमी झाल्यानंतर फलंदाज षटकार चौकार मारायचा. आता चेंडूची ब्रॅटनेस बदलली, चेंडूचा ग्रीप बदलला, चेंडूची लोकर कमी झाली, त्यामुळे 8वा 9वा फलंदाज पण षटकार मारू शकतो. मग त्यावेळेला वेगळं होतं आणि पॅरागॉन चप्पल असायची आणि फक्त प्रत्येक फलंदाजाकडे एकच बॅट असायची. पण आता मात्र प्रत्येकाकडे एक एक बॅट आणि ब्रँडेड शूज पाहायला मिळतात. ते क्रिकेटला सुट्टीचे दिवस आणि ऑफिशियल पंच कधीच नाही, असे लोकल पंच पाहायला मिळायचे. इथं लाईव्ह वगैरे तर पत्त्यात नसायचा. 2 करणे, एक समालोचक आणि एक वडापाव करा रातभर समालोचन. इथं मात्र 3 चेंडू 22ची गरज. आता मात्र ऑफिशियल पंच, कॉमेंट्री ऑफिशियल, साऊंड सिस्टीम चांगली पाहिजे, स्टेज चांगला पाहिजे, प्लॅटफॉर्म चांगला पाहिजे. हे सर्व क्रिकेटला धर्म मानणारी लोक पाहायला मिळाले. पैसा बढ गया आहे. शापित चेंडू आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू येईल उशिराने का होईना आणि पाहायला मिळतो हा षटकार. 3 मध्ये हवे आता 22, आता मात्र 2 मध्ये करायचे आहेत 16. तिन्ही पंचांचं विशेष कौतुक. बरोबर 2:15 झाले विशू कोहली सर आणि काय डिसिजन अफलातून. 2 मध्ये 16 राजश्री पाटील पारगाव. हो उशिराने का होईनापर्यंत जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. आता आला हा षटकार. एक चेंडू आणि गरज असेल ती मात्र 10. जर मगाशी 2 चेंडू बीट झाले नसते तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि इथे मात्र सलग जिगर करावकर हॅट्रिक होण्यासाठी काही एक चेंडू बाकी आहे. बातान टीम एक चेंडू मध्ये 10. काय होऊ शकतोय बघूया. आणि प्रवीण भाऊंनी खरोखरच कमबॅक करून दिलं. कामोडा संघाचा सुद्धा हार्दिक आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. शेवटच्या मॅचपर्यंत चांगला खेळ दाखवलात आणि बातान संघाचं हार्दिक अभिनंदन. आपण फायनलमध्ये प्रवेश केलात आणि उद्या मात्र बरोबर आपण